Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रेवतीच्या लग्नाची चर्चा होती. रेवती सुळे ही नागपूरच्या सारंग लखानीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सारंग हा व्यावसायिक आहे. 20 जून 2026 रोजी दोघी विवाह बंधनात अडकणार आहेत. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानिमित्ताने सुळे कुटुंबात गणेश पूजन आणि सवाशीण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रेवती सुळे मुंडावळ्या बांधून दिसली. या कार्यक्रमाला रेवतीने पालकांसोबत छानसं फोटोशूट देखील केले. सुळे आणि लखानी कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लग्नाचे निमंत्रण दिले असून महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पवार आणि सुळे यांच्या कुटुंबातील हे लग्न अतिशय थाटामाटात पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. सुळे आणि लखानी कुटुंबात या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला या फोटोंमधून दिसत आहे. 20 जून रोजी हे लग्न मुंबईत होणार असल्याची चर्चा आहे. आता या विवाह सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोशल मीडियावरून रेवती सुळेला अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.